नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे VIP टेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. ओके, आवाज येतोय सर्वांना प्रॉपर? ओके, चला आजपासून आपल्याला एका नवीन टेक्नॉलॉजीकडे त्या ठिकाणी जायचं आहे. टेक्नॉलॉजीचं नाव असणार आहे रिॲक्ट. कोणती टेक्नॉलॉजी? एक रिॲक्ट टेक्नॉलॉजी असणार. त्या टेक्नॉलॉजीकडे आज आपल्याला जायचं आहे. आणि टेक्नॉलॉजी खूप महत्त्वाची आहे. टेक्नॉलॉजी कशा प्रकारे महत्त्वाची, त्या टेक्नॉलॉजीवरती किती जॉब आहेत हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्यानंतर कंपनीमध्ये जॉब कशा प्रकारे त्या ठिकाणी सुटतात, कोणत्या? रिॲक्ट JS या टेक्नॉलॉजीवरती. आणि तीच टेक्नॉलॉजी आपण आजपासून स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे? ओके, हो, रेकॉर्डिंग स्टार्ट केलं आजच्या लेक्चरचं. ठीक आहे, ओके. चला मग आपण जाऊयात आपल्या नवीन टेक्नॉलॉजीकडे. ज्यांचे जे काही पेंडिंग वर्क असेल सर्वांनी ते पेंडिंग वर्क कंप्लीट करून घ्यायचं आहे. म्हणजे काहींचे डेमो पेंडिंग असेल, काहींचं सबमिशन पेंडिंग असेल, त्या सगळ्या गोष्टी सबमिशन करून घ्या. त्याचे तुम्हाला सर्टिफिकेट्स पण लगेच प्रोव्हाइड केले जातील. ओके, ठीक आहे. म्हणजे आता प्रत्येकाला त्या ठिकाणी सेपरेट न सांगता सर्वांनी समजून घ्या की आपलं जे काय पेंडिंग वर्क्स असेल ते आपल्याला आता कंप्लीट करावं लागणार आहे. ठीक आहे, आले लक्षात? ओके, सर्वांना स्क्रीन दिसते प्रॉपर? अक्षदा, ठीक आहे. आपण या ठिकाणी एकदा सेट करूयात प्रॉपरली. ओके, चल आता आपण जाऊयात आपल्या VS कोड मध्ये. VS कोड मध्ये आल्याच्या नंतर आपल्याला नवीन टेक्नॉलॉजीसाठी एक फोल्डर क्रिएट करावं लागेल. काय करावं लागेल? आपलं एक फोल्डर त्यामध्ये क्रिएट करावं लागेल. मग फोल्डर क्रिएट करण्यासाठी इथं न्यू फोल्डरवरती क्लिक करा. फोल्डर नंबर 8 नंबरचा फोल्डर, त्याला नाव या ठिकाणी रिॲक्ट आणि एंटर करा. काय नाव द्यायचं त्याला? रिॲक्ट असं आपण फोल्डरला नाव दिलंय. त्याच्यामध्ये आपण आधी काय करूयात, रिॲक्टची इन्फॉर्मेशन किंवा रिॲक्टचं इंट्रोडक्शन म्हणू शकतो आपण त्याला, ते एकदा बघूयात. मग राईट क्लिक करूयात. एक नवीन फाईल 01, काय नाव द्यायचं फाईलला? काय नाव द्यायचं फाईलला? आपण असं देऊयात इंट्रोडक्शन. डायरेक्टली नावच देऊयात त्याला, इंट्रोडक्शन .txt फाईल बनवूयात. कारण आपल्याला यामध्ये त्याचं फक्त इंट्रोडक्शनच त्यामध्ये बघायचंय. ओके, चला सर्वांना एकदम प्रॉपर स्क्रीन व्हिजिबल होते. चला मग सगळ्यात अगोदर आपण या ठिकाणी बघत व्हॉट इज रिॲक्ट. रिॲक्ट म्हणजे काय? चला इथे टाकूयात आपण व्हॉट इज रिॲक्ट. रिॲक्ट म्हणजे काय? किती जणांना माहिती आहे बरं रिॲक्ट म्हणजे काय? रिॲक्ट ही काय, कोण सांगताय? जावास्क्रिप्टचं फ्रेमवर्क आहे का लायब्ररी आहे? लायब्ररी, बरोबर. फ्रेमवर्क नाहीये, त्याला फ्रेमवर्क म्हणता नाही येणार. तनुष्का, ओके. आपण या ठिकाणी टाकूयात रिॲक्ट ही जावास्क्रिप्टची लायब्ररी आहे. काय ठिकाणी? जावास्क्रिप्टची लायब्ररी आहे. इथं आपण टाकूयात लायब्ररी आहे. कोणाची लायब्ररी आहे? जावास्क्रिप्टची. ओके, त्यानंतर या ठिकाणी जे काय काम करतं, त्या ठिकाणी युजरला काहीतरी शो होणारा UI. काय? युजरला शो होणारा UI म्हणजेच काय? युजर इंटरफेस क्रिएट करण्यासाठी त्याचा यूज त्यामध्ये केला जातो. इथं आपण राईट करूयात जे असं टाकत आपण युजरला, कोणत्या ठिकाणी? युजरला शो होणारा. म्हणजे एक्झाम्पल, तुम्ही एखादी वेबसाईट ओपन केली. वेबसाईट ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला जो काही युजर इंटरफेस दिसतो, म्हणजेच काय, जी काही डिझाईन दिसते, जेव्हा जे काही फॉर्म्स वगैरे दिसतात, त्याला काय म्हटलं जातं? UI म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्याला? काय म्हटलं जातं? पटका, UI म्हटलं जातं. आणि UI म्हणजे काय? युजर इंटरफेस. मी तर आपण टाकू शो होणारा UI. UI म्हणजे काय? इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारला जातो, UI म्हणजे काय, तर सांगता आलं पाहिजे युजर इंटरफेस. काय? युजर इंटरफेस क्रिएट करण्यासाठी यूज केला जातो. कोणाचा? यूज केला जातो. कोणाचा यूज केला जातो? रिॲक्टचा. ओके, त्यानंतर या ठिकाणी बघा आता रिॲक्ट काय असणार. या ठिकाणी कंपोनंट बेस्ड आर्किटेक्चर म्हणजे काय, हे छोट्या छोट्या गोष्टी आपण त्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे, चल या ठिकाणी एकदम स्टेप बाय स्टेप बघणार. बाकीचे उद्यापासून रेग्युलर वेळेत जॉईन करा. म्हणजे काय होतं, आपला प्रत्येक वेळेस नवीन युजरला जॉईन करण्यासाठी ब्राउझरमध्ये जाण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे, चलो. त्यानंतर या ठिकाणी काय असणार? या ठिकाणी
कंपोनंट बेस्ड त्याचं आर्किटेक्चर असतं. कंपोनंट बेस्ड आर्किटेक्चर. त्यानंतर या ठिकाणी आता कंपोनंट बेस्ड आर्किटेक्चर म्हणजे काय? कोणाला माहिती आहे? ज्यांना माहित असेल त्याने आन्सर दिलं तरी पण चालेल लगेच. आता UI चे जे काही स्मॉल पार्ट्स असतात, म्हणजे युजर इंटरफेसचे जे काही स्मॉल पार्ट्स असतात, त्यांना त्या ठिकाणी काय करतो? कंपोनंट क्रिएट करतो. कंपोनंट क्रिएट करतो. म्हणजे एक्झाम्पल, आता आपण एखादी वेबसाईट बनवली तर त्या वेबसाईटमध्ये काय असतं? होम पेज असतं, अबाउट पेज असतं, सर्व्हिसेसचं पेज असतं किंवा कॉन्टॅक्टचं पेज असतं. जे काही वेगवेगळे पेजेस असतात त्या पेजेसला काय केलं जातं? ते सेपरेट असतात. मग त्यालाच काय म्हटलं जातं? कंपोनंट म्हटलं जातं. म्हणजे युजर इंटरफेसचे जे काही स्मॉल पार्ट्स असतात त्यांनाच आपण काय म्हणतो? कंपोनंट म्हणतो थोडक्यात. ठीक आहे, चला इथं पण राईट करून देऊ आपण तुम्हाला. UI म्हणजे काय? UI चे स्मॉल पार्ट म्हणजेच काय? कंपोनंट. या ठिकाणी क्रिएट करतो. इथं आपण क्रिएट करतो जे पार्ट, कोणते पार्ट? जे पार्ट आपण रियुजेबल करू शकतो. रियुजेबल म्हणजे काय? पुन्हा आपण ते वापरू शकतो. म्हणजे एक्झाम्पल, आता तुम्ही वेबसाईटमध्ये एखादा नावबार क्रिएट केला, तो नावबार तुम्ही प्रत्येक पेजवरती नावबार क्रिएट करता का? नाही करत. एकदाच नावबार क्रिएट करून ठेवला, तो नावबार आपण काय करतो? प्रत्येक ठिकाणी यूज करतो. म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो? त्या ठिकाणी रियुजेबल करतो. म्हणजे एकदाच एक कंपोनंट या ठिकाणी क्रिएट करून ठेवायचं आणि ते कंपोनंट आपल्याला पाहिजे तिथे आपण काय करू शकतो? इम्पोर्ट करून घेऊ शकतो. ओके, इथपर्यंत क्लिअर? त्यानंतर या ठिकाणी व्हर्च्युअल डॉम. आता डॉम म्हणजे काय? कोण सांगताय? ओके, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. आपण या ठिकाणी बघा, आता व्हर्च्युअल डॉम म्हणजे काय? रिॲक्ट डॉमची एक कॉपी ठेवतो. काय करतो या ठिकाणी? रिॲक्ट डॉमची एक कॉपी ठेवतो. काय करतो? कॉपी ठेवतो. कशामध्ये? व्हर्च्युअल डॉम मध्ये. व्हर्च्युअल डॉम म्हणजे काय? थोडक्यात रिॲक्ट काय करतो? एक डॉमची कॉपी ठेवतो. म्हणजे काय करतो? एक्झाम्पल, तुम्ही एखादं पेज बनवलं, होम पेज बनवलं, तर त्या होम पेजची कॉपी ठेवण्याचं काम कोण करतं? व्हर्च्युअल डॉम. इथं बघूयात आपण सेकंड लाईनला, तो फक्त काय करतो? चेंज केलेला पार्ट अपडेट होतो. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर तुम्ही काही चेंजेस केले तर तेवढाच पार्ट तो त्यामध्ये काय करतो? अपडेट होतो. त्यामुळे या ठिकाणी त्याचा काय वाटतो? वेबसाईटचा तुमच्या परफॉर्मन्स वाढवतो. चला इथं राईट करूयात आपण. फक्त चेंज केलेला पार्ट कोणता? चेंज केलेला पार्ट काय केला जातो? अपडेट होतो किंवा अपडेट केला जातो. अपडेट होतो. त्यामुळे काय होतं? त्यामुळे तुमच्या वेबसाईटचा किंवा त्यामुळे UIचा असं टाकत आपण परफॉर्मन्स वाढवतो. काय या ठिकाणी? परफॉर्मन्स वाढवतो किंवा वाढतो, असं करूयात. ओके, आले लक्षात आलं का? त्यानंतर या ठिकाणी स्पा. इंटरव्ह्यू मध्ये फिक्स विचारला जाणारा क्वेश्चन कोणता आहे? स्पा म्हणजे काय? तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगता आलं पाहिजे. स्पा म्हणजे काय? सिंगल पेज ऍप्लिकेशन. इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला फिक्स विचारला जाणारा क्वेश्चन असतो, व्हॉट इज स्पा? तर त्यावेळेस तुम्हाला खूप सारं कन्फ्युजन होतं. त्याचं रिझन म्हणजे स्पा म्हणजे काय आणि काय सांगायला पाहिजे, खूप सारं कन्फ्युजन असतं. त्यावेळेस तुम्हाला एकदम सरळ आन्सर सांगायचंय, सिंगल पेज ऍप्लिकेशन म्हणजेच काय? स्पा. आले लक्षात? म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला याचं थोडं जरी राईट करून दिलं तरी तुम्हाला अजून क्लिअर होईल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, तुमचं पेज काय होतं? रिलोड न करता तुम्हाला डायनॅमिक UI त्यामध्ये क्रिएट करतो. म्हणजे एखाद्या ठिकाणी काय होतं माहिती आहे का? तुम्ही जर तुमच्या प्रोग्राममध्ये फक्त सेव्ह जरी केलं तरी ऑटोमॅटिकली काय होतं? त्या ठिकाणी तुमचा जो काय डायनॅमिकली डेटा असेल तो त्या ठिकाणी काय होतो? चेंज होतो. मग आपण या ठिकाणी टाकूयात पेज रिलोड न करता डायनॅमिक UI असं आपण टाकूयात. डायनॅमिक UI काय केलं जातं? क्रिएट करतो किंवा असं करतो आपण क्रिएट करतो. कोण? स्पा. आले लक्षात? आलंय का? त्यानंतर त्यामध्ये एक महत्वाचा पार्ट आहे म्हणजे JSX. कोणत्या ठिकाणी? महत्वाचा एक पार्ट आहे तो कोणत्या ठिकाणी? JSX म्हणजे काय? जावास्क्रिप्ट XML म्हणजे काय? कोण सांगताय? ओके, एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज. आपण या ठिकाणी करत एक्झाम्पल HTML सारखाच सिंटॅक्स. काय? HTML सारखा
सिंटॅक्स म्हणजे काय, JSX साहजिकच आहे ना. या ठिकाणी HTML सारखा सिंटॅक्स जावा स्क्रिप्ट मध्ये यूज करण्यासाठी यूज करतात. आले लक्षात आलंय का JSX चं काम. बाकीचे लक्षात येतंय का. ओके, खूप स्टेप बाय स्टेप चाललोय आपण, त्यामुळे नसर समजत तरी पण सांगा की सर ही गोष्ट नाही समजली, मी तुम्हाला रिपीट सांगतो. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी रिॲक्ट कोणी क्रिएट केले, अविनाश जॉर्डन वाळके यांनी केलं. कधी केलं इथं आपण टाकूयात. फेसबुक या कंपनीमध्ये. कोणत्या, फेसबुक या कंपनीमध्ये कोणी, मेटा. फेसबुक मध्ये या ठिकाणी नेटा झालंय का, इथं करूयात मेटाने. त्यानंतर त्या डेव्हलपरचं नाव काय होतं, ज्याने क्रिएट केली, त्याचं जॉर्डन वाळके. कोणाच्या ठिकाणी, जॉर्डन वाळके. आले लक्षात. वैष्णवी लक्षात आलंय. त्यानंतर कधी क्रिएट केलं ते पण बघत आपण या ठिकाणी. कधी क्रिएट केलं, या ठिकाणी 2013 मध्ये या ठिकाणी ओपन सोर्स झाली. थोडक्यात ओपन सोर्स म्हणजे या ठिकाणी त्याचा जो काही कोड असेल, कोड त्या ठिकाणी काय झालं, ओपन सोर्स त्यामध्ये झालेला आहे. ओके, ओपन सोर्स केली. ओके, मग आता इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला हा एक क्वेश्चन विचारला जातो, रिॲक्ट कोणी क्रिएट केली, तर त्या ठिकाणी किंवा रिॲक्ट कोणी डेव्हलप केली, तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ओके, इथपर्यंत क्लिअर. ओके, आता त्याच्यानंतर महत्वाचा टॉपिक आहे बरं. त्या ठिकाणी रिॲक्टचे फीचर्स काय काय एकदा आपण ते बघूयात. इथे आपण टाकायचं रिॲक्टचे फीचर्स. रिॲक्टचे फीचर्स काय काय आहेत. मग सगळ्यात पहिल्या ठिकाणी काय, फास्ट रेंडरिंग. तुमचं जे काही पेज असतं ते एकदम फास्ट त्यामध्ये काय केलं जातं, रेंडरिंग त्यामध्ये केलं जातं. म्हणजेच काय, यालाच आपण काय म्हटलं जातं, व्हर्च्युअल डॉम. लक्षात आलंय. त्यानंतर या ठिकाणी सेकंड नंबरला तुमचा जो काही कोड असेल तो एकदम क्लीन आणि त्या ठिकाणी मॉड्युलर त्यामध्ये होतो. आपण या ठिकाणी टाकत क्लीन अँड मॉड्युलर कोड. तुमचा जो काही कोड असतो त्या ठिकाणी एकदम क्लीन आणि एकदम मॉड्युलर त्या ठिकाणी प्रॉपर पद्धतीने तुम्हाला त्यामध्ये दिसत असतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोड काय करू शकता, रियूज करू शकता. काय करू शकता तुम्ही, कोड त्या ठिकाणी रियूज करू शकता. मग आपल्या ठिकाणी टाकत रियूजबिलिटी असं करूयात. तुमचा कोड तुम्ही काय करू शकता, खूप वेळेस त्यामध्ये रियुजेबल करू शकता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लार्ज त्याची जी काय असेल, म्हणजे रिॲक्ट काय असेल, लार्ज कम्युनिटी त्याचा सपोर्ट आहे. त्या ठिकाणी लार्ज कम्युनिटी सपोर्ट आहे असं आपण म्हणूयात. कम्युनिटी सपोर्ट कोणाचा आहे, रिॲक्ट या लँग्वेजचा आहे. ओके, सो म्हणजे त्याचा जो काही सपोर्ट असेल तर त्या ठिकाणी खूप मोठा लार्ज आहे. ठीक आहे, क्लिअर. लक्ष इथपर्यंत क्लिअर झालंय सर्वांना. त्यानंतर आता रिॲक्टचे इन्स्टॉलेशन कशा प्रकारे, रिॲक्टचं जे काही इन्स्टॉलेशन असेल ते इन्स्टॉलेशन कशा प्रकारे तुम्हाला करायचंय. सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्या लॅपटॉपमध्ये Node.js इन्स्टॉल पाहिजे. जर तुम्ही रिॲक्ट चालवताय तर म्हणजे त्यालाच काय म्हटलं जातं, npm हे तुमच्या लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल पाहिजे. आता मला सांगा यामध्ये किती जणांच्या लॅपटॉपमध्ये Node.js इन्स्टॉल आहे. फास्टमध्ये सांगायचंय. ज्यांच्या लॅपटॉपमध्ये आहे त्यांनी यस मेसेज टाका, ज्यांच्या लॅपटॉपमध्ये नाही त्यांनी नो मेसेज टाका. फास्टमध्ये ओके, प्रियांकाच्या लॅपटॉपमध्ये आहे, अक्षताच्या लॅपटॉपमध्ये नाहीये, वैष्णवीच्या लॅपटॉपमध्ये आहे, आशिषच्या आहे, अर्चनाच्या पण आहे, सानियाच्या पण आहे, आरतीच्या नाहीये. बाकीचे फास्टमध्ये ओके, सुप्रियाच्या लॅपटॉपमध्ये, भाग्यश्रीच्या पण आहे, टाका फास्टमध्ये मेसेज. ओके, तनुष्काच्या पण आहे, गायत्रीच्या लॅपटॉपमध्ये, सौरभच्या लॅपटॉपमध्ये नाहीये, पूजाच्या पण नाहीये. पूजा Node.js इन्स्टॉल असेल तुमच्या लॅपटॉपमध्ये. भाग्यश्रीच्या पण आहे, रोहितच्या आहे, भाग्यश्रीच्या पण आहे, रोहितच्या पण आहे, गायत्रीच्या नाही. बरं ठीक आहे, ज्यांच्या लॅपटॉपमध्ये Node.js इन्स्टॉल नाही त्यांच्या लॅपटॉपमध्ये आपण आता Node.js इन्स्टॉल करूया. ठीक आहे, त्याची रिॲक्ट इन्स्टॉलेशन म्हणजे या ठिकाणी रिॲक्टसाठी तुम्हाला काय लागतं, सगळ्यात अगोदर इन्स्टॉल Node.js. सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करावं लागतं, Node.js ला त्यामध्ये इन्स्टॉल करावं लागतं. त्यानंतर असतं त्यामध्ये npm म्हणजे काय,
एनपीएम म्हणजे नोड पॅकेज मॅनेजर. नोड पॅकेज मॅनेजर. ओके, म्हणजे काय एनपीएम. चला आता सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, ठीक आहे चला घेऊयात आपण त्यामध्ये, कारण काय होईल माहिती का, लाईव्ह लेक्चर मध्ये लगेच तुम्हाला क्लिअर होईल. सगळ्यात अगोदर वरती तुम्हाला काय टाकायचं आहे, काय टाकायचं आहे वरती, Node.js डाउनलोड. काय टाकायचं, Node.js डाउनलोड. एक नंबरला तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट इथं बघायला भेटेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला काय करतं, वरती कुठंच काही चेंज करायचं नाही. इथं बघा गेट Node.js, आता व्हर्जन त्या ठिकाणी 24.13.0 LTS म्हणजे लॉंग टर्म सपोर्ट, म्हणजे या ठिकाणी लॉंग टर्म सपोर्ट तुम्हाला तो देऊ शकतो. त्यानंतर फॉर तुम्हाला विंडोजसाठीच पाहिजे, बाकीच्या ठिकाणी विथ एनपीएम सोबत, जे की आता आपण बघितलं नोड पॅकेज मॅनेजर. थोडंसं वरती स्क्रोल करायचं आहे, या ठिकाणी .msi फाईल तुम्हाला फक्त डाउनलोड करायची. त्यावरती एकदा क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली ठिकाणी काय झालंय, डाउनलोड प्रोसेस इथं तुम्हाला स्टार्ट झालेली दिसते. ओके, किती MBच्या ठिकाणी, 30 MBचं त्या ठिकाणी तुम्हाला ते Node.js त्यामध्ये बघायला भेटली. तर बघा डाउनलोड झालंय. डाउनलोड झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं, यावरती डबल क्लिक करून फक्त स्टेप बाय स्टेप पुढे जायचे. त्यामध्ये जास्त अवघड काहीच नाही. लक्षात आलंय. तुम्हाला त्याची प्रॉपर जर लिंक पाहिजे असेल तर तुम्हाला मेसेज बॉक्समध्ये लिंक सुद्धा आपण इथं प्रोव्हाइड करूयात. या ठिकाणी मेसेज बॉक्समधून डायरेक्टली लिंक करून क्लिक करून सुद्धा तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली डाउनलोडच्या ठिकाणी जाऊ शकता. ओके, आणि डाउनलोड केल्याच्या नंतर काय करायचं, तुम्हाला फक्त नेक्स्ट करायचं. पुढे त्या ठिकाणी डायरेक्टली थोडंसं आय ॲग्री वगैरे विचारलं जाईल तुम्हाला, ते क्लिअर करायचं आणि तिथून पुढे तुम्हाला डायरेक्टली लास्टला ऑप्शन येईल फिनिश केल्याच्या नंतर तुमच्या लॅपटॉपमध्ये Node.js इन्स्टॉल झालंय की नाही ते कसं चेक करायचं. इथपर्यंत करताल तुम्ही, अवघड काहीच नाही त्यामध्ये, करताल ना बाकीचे, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला चेक काय करायचं माहिती का, व्हर्जन त्या ठिकाणी कशा प्रकारे चेंज करायचं, म्हणजे आपल्या लॅपटॉपमध्ये Node.js इन्स्टॉल झालंय की नाही ते कसं चेक करायचं. आपण या ठिकाणी टाकूयात, इथं टाकूयात आपण व्हर्जन चेक कमांड. तुम्हाला त्यासाठी काहीतरी कमांड लागतात, कशासाठी, व्हर्जन चेक करण्यासाठी. मग इथं बघा, तुम्हाला जर तुमच्या लॅपटॉपमध्ये Node.js इन्स्टॉल झालंय की नाही ते बघण्यासाठी तुम्हाला टाकायचंय node -v. आणि आता हे टाकायचं कुठं, इथं जायचं सर्च मध्ये, इथं टाका cmd, एंटर करायचंय. एंटर केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी काय दिसतंय, कमांड प्रॉम्प्ट तुमच्या समोर ओपन झालेला दिसतोय. तुम्हाला इथं फक्त काय टाकायचं, node -v आणि एंटर करायचंय. इथे बघा व्हर्जन त्यामध्ये आलेलं आहे, दिसतंय. व्हर्जन जर आलं तर तुमच्या लॅपटॉपमध्ये Node.js सक्सेसफुली इन्स्टॉल झालंय. त्याच्यानंतर npm प्रॉपरपणे झालंय का ते पण चेक करायचं. मग त्यासाठी पण एक कमांड आहे, npm-v आणि एंटर करायचं. इथं बघूयात आपण, इथं सुद्धा काय झालं, आपल्याला व्हर्जन त्या ठिकाणी भेटलं, म्हणजे आपल्या लॅपटॉपमध्ये काय Node.js प्रॉपर पद्धतीने इन्स्टॉल झालेलं आहे. क्लिअर, इथपर्यंत क्लिअर आता सर्वांना. या दोन कमांड सर्वांनी लक्षात ठेवायच्या, कोणत्या कोणत्या, node -v आणि सेकंड वाल्या ठिकाणी npm -v म्हणजे npmचं व्हर्जन चेक करण्यासाठी. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं, एंटर वरती क्लिक करायचंय. आले लक्षात. ओके, आता त्याच्यानंतर हे जोपर्यंत तुमच्या लॅपटॉपमध्ये Node.js इन्स्टॉल होत नाही तोपर्यंत तुम्ही काय करू शकत नाही, रिॲक्ट ॲप क्रिएट करू शकत नाही. लक्षात आले. तुम्ही तोपर्यंत रिॲक्टचा प्रोजेक्ट क्रिएट करू शकत नाही. आता तुम्हाला काय करायचं आहे, रिॲक्टचा प्रोजेक्ट त्यामध्ये क्रिएट करायचा आहे. मग आता रिॲक्टचा प्रोजेक्ट कसा क्रिएट करणार तुम्ही, सगळ्यात अगोदर काय लागेल तुम्हाला, क्रिएट रिॲक्ट ॲप. आता रिॲक्टच्या प्रोजेक्टला काय म्हटलं जातं, ॲप म्हटलं जातं थोडक्यात. मग तो कसा क्रिएट करायचा, एक काम करत आपण या ठिकाणी रेट द्या, म्हणजे तुम्हाला अजून थोडासा प्रॉपर होईल. त्याला शॉर्टकट मध्ये काय म्हटलं जातं, CRA. काय म्हटलं जातं ठिकाणी, CRA म्हणजे काय, क्रिएट रिॲक्ट ॲप. रिॲक्टची ॲप क्रिएट करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, आता एक कमांड टाकावी लागते. काय करावं लागतं तुम्हाला, एक कमांड त्यामध्ये टाकावी लागते. मग कमांडचं नाव काय आहे, काय नाव या ठिकाणी, कमांड. आपण टाकत कमांड. कोणती कमांड लागते, इथे टाकत 1 नंबर मध्ये कमांड लागते, npx त्यानंतर स्पेस, इथे टाकायचं तुम्हाला क्रिएट -रिॲक्ट, त्यानंतर हायफन
आणि पुढे टाकायचं ॲप आणि त्याच्यानंतर तुमच्या ॲपला तुम्हाला काय नाव द्यायचं. एक्झाम्पल तुमचा जो काही छोटासा प्रोजेक्ट असेल त्या प्रोजेक्टला काय नाव द्यायचं ते नाव तुम्हाला इथं टाकायचं. म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो, ॲप नेम. तुमच्या ॲपला काय नाव द्यायचं तुम्ही इथं ठरवू शकता. क्लिअर. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, एंटर करायचं. पण आता याचा सेपरेटली अर्थ समजून घ्या. म्हणजे NPX म्हणजे काय, हे क्रिएट रिॲक्ट ॲप का करावं लागतं आणि ॲप नेम मध्ये काय द्यावं लागतं, तिन्ही पण गोष्टी तुम्हाला इथं सेपरेट सांगतो. सगळ्यात अगोदर NPX म्हणजे काय, NPM एक्झिक्युटर म्हणजे नोड पॅकेज मॅनेजर. इथं काय केलं जातं, एक्झिक्युटर केलं जातं. म्हणजे इथं एक्झिक्यूट केलं जातं. थोडक्यात एक्झिक्यूट म्हणजे इथं काय करावं लागतं तुम्हाला, त्याला इन्स्टॉल न करता तुम्हाला तो काय करतो, यूज करतो. काय करतो इथं आपण टाकायत, इन्स्टॉल न करता यूज करतो. कोणाला, NPX ला. काय इन्स्टॉल न करता, रिॲक्टचं ॲप इन्स्टॉल न करता कोणाला एक्झिक्यूट करतो, तो NPM ला. आले लक्षात. इथपर्यंत क्लिअर. त्यानंतर या ठिकाणी सेकंड नंबरचा पार्ट म्हणजे कोणता, एक लक्षात घ्या, त्याची जी कमांड आहे कमांड सुद्धा तुम्हाला सेपरेटली स्टेप बाय स्टेप आपण यामध्ये सांगतोय, त्यामुळे प्रॉपर लक्ष द्या सर्वांनी. सेकंड नंबरला काय, क्रिएट रिॲक्ट ॲप म्हणजे काय रिॲक्ट डिफॉल्ट त्या ठिकाणी रेडीमेड एक सेटअपचा टूल आहे. त्या ठिकाणी इथं आपण टाकूयात रिॲक्ट डिफॉल्ट. कोणत्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, रिॲक्ट डिफॉल्ट रेडीमेड सेटअप आहे. कोणत्या ठिकाणी, रेडीमेड सेटअप टूल. एक रेडीमेड सेटअप टूल आहे, सेटअप टूल आहे असं करूयात आपण. ओके, रेडी मध्ये झालंय का, मेड करायचं आपल्याला तिथं. ओके, इथपर्यंत क्लिअर. आणि त्याच्यानंतर लास्टला जे आहे ॲप नेम. ओके, लास्टला एक काय ठिकाणी ॲप नेम आहे. ॲप नेम म्हणजे काय, फोल्डरचं नाव, फोल्डरचे नेम म्हणजे काय, ॲप नेम. आपण ते कधी ज्यावेळेस कमांड टाकतो, कमांड टाकताना डायरेक्टली काय होतं, फोल्डरचं नेम त्यामध्ये क्रिएट होतं. आले लक्षात. त्याच्यानंतर तो प्रोग्राम तुम्हाला रन करायचा कसा, रिॲक्टचा प्रोग्राम रन कसा करायचा. आता एक लक्षात घ्या, आजपर्यंत फक्त तुम्ही बघत आलेत की सिंगल फाईल मध्ये कसं काम करायचं. म्हणजे एखादी फाईल तुम्ही क्रिएट केली, कोणती, HTML ची एखादी फाईल क्रिएट केली, ते HTML च्या फाईलमध्ये तुम्ही टाकले. काय टाकले HTML च्या फाईलमध्ये, एक H1 टाकला. H1 टाकल्याच्या नंतर एक्झाम्पल आपण तिथं वेलकम नाव टाकलं. लगेच गोलावीवरती क्लिक केलं की लगेच तुमचा प्रोग्राम काय झालाय, रन झालाय. पण आता इथून पुढे तसं नाहीये. इथून पुढे तुम्हाला खूप साऱ्या मल्टिपल फाईलमध्ये काम करायचंय. ठीक आहे, त्या फाईलचं सेटअप कसं असतं, त्या फाईलचं काम काय असतं, ते सगळं आपल्याला त्यामध्ये सेपरेट बघावं लागतं. त्यानंतर सेकंड नंबरला तुम्हाला काय करावं लागतं, CD आणि त्या फोल्डरचं नाव टाकावं लागतं. CD आणि ॲप नेम म्हणजे तुमचा जो काय फोल्डर क्रिएट होतो. इथं आता आपण कोणतं फोल्डर क्रिएट केलं, एक्झाम्पल 01 फर्स्ट नावाचं आपण एखादं फोल्डर क्रिएट केलं. त्या फोल्डर इथं काय झालं, फक्त तो इन्स्टॉल झाला. पण आता आपल्याला त्याला रन करायचंय. रन करण्यासाठी आपल्याला एक कमांड द्यावी लागते, CD ॲप नेम म्हणून. कोणती, CD ॲप नेम म्हणजे काय होईल, जेणेकरून आपण जे फोल्डर क्रिएट केलं त्या फोल्डरच्या आपण आतमध्ये जाऊ शकतो. ओके, आतमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला त्याला काय करावं लागतं, स्टार्ट करावं लागतं. म्हणजे तुमचा जो काय प्रोग्राम असतो तो रन करावा लागतो. आजपर्यंत फक्त तुम्हाला एवढं माहिती की गो लाईव्ह वरती क्लिक केलं की लगेच काय होतं, आपला प्रोग्राम रन होतो. पण इथं तसं नाही, तर तुम्हाला एक कमांड टाकावी लागते. कोणती, NPM स्टार्ट नावाची. नोड पॅकेज मॅनेजरला त्या ठिकाणी स्टार्ट करून द्यावं लागतं. आणि स्टार्ट केल्याच्या नंतर मग तुमचा प्रोग्राम काय होतो, रन होतो. आणि रन झाल्याच्या नंतर मग तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागतं. तसं जर बघितलं तर तो बाय डिफॉल्ट कुठे घेऊन जातो, तुम्हाला डायरेक्टली ब्राउझरला घेऊन जातो. इथं आपण टाकत बाय डिफॉल्ट ब्राउझरला तुम्हाला तो घेऊन जातो. आले लक्षात, डायरेक्टली रन होतो. क्लिअर, इथपर्यंत क्लिअर. बाकीचे ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, त्यामध्ये आपल्याला एक रिॲक्टचा फर्स्ट प्रोग्राम आज क्रिएट करायचा आहे. काय करायचं, आपला रिॲक्टचा फर्स्ट प्रोग्राम आपल्याला त्यामध्ये क्रिएट करायचा. आता क्रिएट करण्यासाठी सर्वांनी एकदा स्टेप बघून घ्या. ह्या स्टेप जर नाही समजल्या तर मग पुढे तुम्हाला खूप क्रिटिकल होईल. त्यामुळे एकदा स्टेप बघून घ्या. तुम्हाला काय करायचंय, आपलं जे रिॲक्टचं फोल्डर असेल त्यावरती राईट क्लिक करायचं. राईट क्लिक केल्याच्या नंतर ओपन इन इंटिग्रेटेड टर्मिनल वरती क्लिक करायचंय. कुठं क्लिक करायचंय, ओपन इन इंटिग्रेटेड टर्मिनल वरती क्लिक करायचंय. क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला काय करायचंय, एक नवीन ॲप क्रिएट करायचं. मग त्यासाठी आपल्याकडे कमांड आहे. कोणती, NPX create -react
हायफन आणि ॲप आणि त्याच्यानंतर काय ॲपचं नेम आहे. मग ॲपचं नेम तुम्ही काही पण देऊ शकता, तुम्हाला जे पाहिजे असेल ते तुम्ही देऊ शकता. मग आपण इथं देऊयात 01 काय नाव द्यायचं फाईलला, काय द्यायचं आहे इन्स्टॉलेशन देऊयात आपण. ठीक आहे, काय द्यायचं या ठिकाणी इन्स्टॉलेशन, काय नाव दिलं आपण इन्स्टॉलेशन असं फाईलला नाव दिलं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला करायचं एंटर. एंटर केल्याच्या नंतर काय होतं लगेच तुमचे जे काही पॅकेजेस असतील, जे काही रिॲक्टचं ॲप असेल ते क्रिएट व्हायला ठिकाणी स्टार्ट झाली. पण महत्त्वाचं यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, ओके, यासाठी तुमच्या लॅपटॉपला काय करावं लागतं, नेटवर्क कनेक्ट लागतं. काय लागतं, नेटवर्क त्या ठिकाणी कनेक्ट लागतं. त्यानंतर इन्स्टॉलेशनसाठी कधी कधी आता एक तुमच्या लॅपटॉपच्या स्टोरेजवरती, लॅपटॉपचं जर स्टोरेज जर जास्त असेल म्हणजे लॅपटॉप त्या ठिकाणी 8GB पेक्षा जर रॅम जास्त असेल तर तो त्या ठिकाणी थोडासा फास्ट होतो. ठीक आहे, 16GB असेल तर ते एकदम बेस्ट. ओके, बट जर या ठिकाणी 8GBच्या कमी जर कोणाचा लॅपटॉप असेल तर त्या ठिकाणी खूप सारा टाइम लागतो. आता आपला लॅपटॉप त्या ठिकाणी 16GB रॅम आहे तरी पण किती टाइम लागतो बघा तुम्ही आता. ठीक आहे, दिसतं त्या ठिकाणी बघा तुम्हाला दिसतं CRA टेम्पलेट म्हणजे काय क्रिएट रिॲक्ट ॲप, या ठिकाणी त्याचं टेम्पलेट त्यामध्ये इन्स्टॉल होतंय. दिसतंय खूप सारे पॅकेजेस तुम्हाला त्यामध्ये आता बघायला भेटतील. इथे बघा ऑटोमॅटिकली काय झालंय रिॲक्ट फोल्डरच्या आतमध्ये 01 इन्स्टॉलेशन नावाचं काय झालंय फोल्डर क्रिएट झालंय. कशामधून आपण एक कमांड टाकली, ती कमांडने काय केलंय लगेच त्याचं ॲप क्रिएट करण्याचं काम स्टार्ट केलेलं आहे. चला तर बघूयात. मग इथं बघा त्यामध्ये काय झालंय package.json नावाची एक फाईल आली आणि अजून अशा खूप साऱ्या फाईल येणार आहेत. म्हणजे अजून त्यामध्ये कोणत्या कोणत्या एक नोड मॉड्यूलचं फोल्डर येईल, एक पब्लिकचं फोल्डर येईल, त्यामध्ये एक SRCचं फोल्डर ऑटोमॅटिकली क्रिएट होऊन येईल आणि त्यानंतर पब्लिकच्या फोल्डरच्या आतमध्ये पण एक HTMLची फाईल, SRC मध्ये परत तुम्हाला खूप साऱ्या फाईल बघायला भेटतील. ठीक आहे, त्यानंतर इथे बघा आता नोड मॉड्यूलचं एक फोल्डर पण आलंय. त्या नोड मॉड्यूलच्या फोल्डरमध्ये खूप सारे फोल्डर आलेत. दिसतायत का खूप सारे. म्हणजे त्या ठिकाणी त्याचं काय झालंय इथंच मी तुम्हाला सांगितलं होतं काय इथं रेडीमेड सेटअपचं एक टूल आहे त्यांचा, काय रेडीमेड एक सेटअपचं टूल आहे. त्याच्यामध्ये त्यांनी ऑलरेडी सगळ्या गोष्टी क्रिएट करून ठेवलेल्या आहेत. फक्त आपल्याला काही गोष्टी यूज करायच्यात, काही आपल्याला त्या ठिकाणी आपलं स्वतःचं लॉजिक त्यामध्ये ऍड करावं लागतं. आणि जे काही रिॲक्ट असेल रिॲक्ट पूर्णपणे हे जावा स्क्रिप्टच्या बेसवरती आले लक्षात. म्हणजे जे काही लॉजिक लावायचं असेल ते सगळ्या गोष्टी तुम्हाला कशातून करायच्या असतात जावा स्क्रिप्ट मधलंच असतं. बट एक टाकण्याचं एक फॉर्मॅट या ठिकाणी वेगळं आहे. आले लक्षात. इथं बघत आता याच्यामध्ये तुमच्या ओळखीचं काय काय बघत आपण. चला एकदा बघूयात. इथं बघा त्यामध्ये महत्वाचं एक बेबल JS. कोणती असते बेबल JS. आता बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, ऐकलंय आजपर्यंत कधी बेबल JS. काहींनी ऐकलं असेल, काहींनी नसेल ऐकली. ठीक आहे, अजून थोडंसं वरती स्क्रोल करूयात. अजून वरती या ठिकाणी बघत काय काय भेटतं. या ठिकाणी खूप सारे फोल्डर आहेत त्यामध्ये, खूप म्हणजे खूप. इथं बघा असिंक्रोनस दिसतंय, ओळखीचं वाटतंय का असिंक्रोनस. इथं बघा असिंक्रोनस, इथं असिंक्रोनस फंक्शन दिसतंय. अजून वरती स्क्रोल करत इथं बेबल लोडर वगैरे बऱ्याच गोष्टी म्हणजे त्याच्या प्लगइन वगैरे सगळं काही तुम्हाला या ठिकाणी नोड मॉड्यूलच्या फोल्डरमध्ये दिलेलं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोड मॉड्यूलच्या फोल्डरमध्ये ना काही ऍड करायचंय ना त्यामधलं कुठलं फोल्डर डिलीट करायचंय. जर तुम्ही त्यामध्ये एखादा फोल्डर जर डिलीट केला तर तुमचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी क्रॅश होऊ शकतो. ठीक आहे, त्यामुळे त्या नोड मॉड्यूलच्या फोल्डरच्या आतमध्ये जाण्याची गरजच नाहीये. जरी गेले तरी पण तिथं कुठं काही चेंजेस करू नका, एखाद्या फाईलचं नाव रिनेम करू नका, काहीच करायचं नाही त्यामध्ये. आले लक्षात. खूप सारे फोल्डर आहेत त्यामध्ये, खूप सारे. ओके, त्या फोल्डरला तुम्हाला काहीच करायचं नाही. चला आपल्या ठिकाणी काय झालं इन्स्टॉलेशन अजून होतंय. इन्स्टॉलेशन होण्यासाठी कमीत कमी 3 ते 4 मिनिटं लागतात. काय इन्स्टॉलेशन होण्यासाठी कमीत कमी 3 ते 4 मिनिट्स लागतात. ओके, इथपर्यंत बघा. आता आपला काय झालं ठिकाणी काय झालाय रन झाला आपला जो काय प्रोग्राम होता. सॉरी, आपली जी काही कमांड आपण टाकली होती ती कमांड काय झाली इथं एक्झिक्यूट झाली प्रॉपर पद्धतीने. आता आपल्याला काय सांगितलंय इथं त्याने एक सजेस्ट पण केलं जे की मी तुम्हाला इथं राईट पण करून दिले. इथं बघा CD आणि ॲप नेम दिलंय. यांनी पण काय दिलं आपल्याला डायरेक्टली CD आणि डायरेक्टली आपल्या फोल्डरचं नावच दिलंय. म्हणजे आपण जे वरती टाकलं होतं ते नाव डायरेक्टली यांनी काय केलं आपल्याला क्रिएट करून दिलं. मग आपण इथून कॉपी करूयात. कॉपी केल्याच्या नंतर इथं पेस्ट करायचं आणि एंटर करायचं. एंटर केल्याच्या नंतर आता आपण कोणत्या फोल्डरच्या आतमध्ये आलो 01 इन्स्टॉलेशन म्हणजे या प्रोजेक्टच्या आपण आतमध्ये आलेलो आहोत. आता आपल्याला काय करायचं त्याला स्टार्ट करायचंय. मग स्टार्ट करण्यासाठी इथं पण राईट करून दिलं तुम्हाला npm स्टार्ट किंवा इथं पण तुम्हाला सजेशन मध्ये npm स्टार्ट. इथून कॉपी करा आणि त्या कंट्रोल फ्री करायचं, फक्त पेस्ट करा आणि एंटर करा. एंटर केल्याच्या नंतर तुमचा प्रोग्राम त्या ठिकाणी काय होईल डायरेक्टली रन होईल आणि रन झाल्याच्या नंतर डायरेक्टली तो तुम्हाला कुठे घेऊन जाणार तुमच्या ब्राउझर वरती घेऊन जाणार. चेक करूयात आपण. ओके, या ठिकाणी स्टार्टिंग द डेव्हलपमेंट सर्व्हर
आपल्याला ब्राउझरवरती आल्याच्या नंतर या ठिकाणी काय केलंय, त्यांनी काहीतरी आपला बाय डिफॉल्ट कोड तिथं त्यांनी प्रोव्हाइड केलेला असतो, त्या कोडचा आउटपुट आपल्यामध्ये बघायला भेटेल. इथे बघा लोकल होस्ट 3000, म्हणजे त्या ठिकाणी आपण आता कशावरती काम करणार आहे का, सर्व्हरवरती थोडक्यात काम करणार आहे. आतापर्यंत आपण काय करत होतो, फक्त गो लाईव्ह वरती क्लिक केलं की लगेच आपलं काम होत होतं. आता तसं झालंय का, आता ते बघा त्यांनी काय दिलं, आपला बाय डिफॉल्ट एवढा कोड करून दिलेला असतो, तो कोड आपल्याला फक्त काय करायचा असतो, एकदा चेक करायचा असतो, म्हणजे आपलं सक्सेसफुली इन्स्टॉलेशन आता झालंय. असं जर तुमच्या समोर आलं तर तुम्ही काय समजायचं, आपलं इन्स्टॉलेशन सक्सेसफुली झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, यामध्ये चेंजेस करायचे. आता चेंजेस करणं हे आपल्या हातात आहे. मग चेंजेस करण्यासाठी जायचं आपल्या कोडमध्ये. आता कोडमध्ये गेल्याच्या नंतर इथं तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जो नवीन रिॲक्टमध्ये त्यासाठी खूप गोंधळ असतो. काय असतो, एकच प्रोजेक्ट या ठिकाणी बघा, इन्स्टॉलेशन नावाचा आपण आज प्रोजेक्ट बघतोय, त्याचा आउटपुट फक्त काय आलंय, एवढं त्याचं आउटपुट आलंय. पण त्यासाठी फाईल बघा ना किती, नोड मॉड्यूलची फाईल या ठिकाणी पब्लिक चार्टमध्ये परत एवढा सारा राडा दिसतोय, मला दिसतोय का. फेविकॉन आयकॉन असेल, या ठिकाणी लोगो असेल, लोगो डॉट या ठिकाणी 512 PNG असेल, मॅनिफेस्ट डॉट जेसनची फाईल आहे, रोबोट्स डॉट TXT वाली आहे. त्यानंतर इथं बघा SRC ला जर ओपन केलं तर काय दिसतंय, त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या फाईल्स तुम्हाला बघायला भेटतात, दिसत आहेत का. म्हणजे हे झालं एका प्रोजेक्टचं, काय हे एका प्रोजेक्टचं काम झालंय फक्त एवढं. कुठून आहे बघा, वरून बघा डायरेक्टली इथून तर इथपर्यंत या सगळ्या फाईल फक्त एका प्रोजेक्टच्या आहे. आणि जर तुमचा प्रोजेक्ट जर जास्त असेल तर याच्यापेक्षा सुद्धा जास्त फाईल्स होणार आहे. लक्षात येत आहे, लक्षात येत आहे. आणि म्हणजे हे त्याचं जे काय स्ट्रक्चर असणार आहे, स्ट्रक्चर सगळं तुम्हाला समजून सांगितलं जाणार आहे. बट आज त्या ठिकाणी तुमचा पहिलाच लेक्चर आहे. पहिल्या लेक्चरमध्ये मी सगळ्यांना एक रिक्वेस्ट करतोय, काय रिक्वेस्ट करतोय, इथून पुढं लेक्चरला कोणीही ॲब्सेंट राहू नका. तुमचं एक जरी लेक्चर मिस झालं ना तरी पण तुम्हाला पुढचं लेक्चर काहीच समजणार नाही, ठीक आहे. त्यामुळे सर्वांनी एक विनंती आहे की सर्वांनी काय करायचंय, काय करायचंय, सर्वांनी रेग्युलर लेक्चरला प्रेझेंट राहायचंय. आलंय लक्षात, ठीक आहे. किती त्या ठिकाणी अर्जंट काम असू द्या, काही असू द्या, तरी त्या ठिकाणी 1 तास तुम्ही लेक्चरसाठी काढावाच लागणार आहे. जर तुम्ही ते एक तास जरी लेक्चर मिस केलं तरी पण त्यामुळे तुम्हाला पुढचं काहीच समजणार नाहीये. आणि IT कंपनीमध्ये सगळ्यात जास्त काम असतं ते रिॲक्टवरती. मग तुम्ही म्हणत असाल की Node.js ही टेक्नॉलॉजी कशासाठी शिकायची. Node.js मध्ये फक्त API क्रिएट केले जातात, पण ते जे काही APIs असतात ते API कुठं कॉल केले जातात, ते रिॲक्ट मध्ये कॉल केले जातात. जे की तुम्हाला आता जेसन सर्व्हर शिकवलंय. जेसन सर्व्हर मध्ये काय केलं, आपण API क्रिएट केले होते, ते API आपण पोस्टमन वरती चेक करत होतो. पण इथून पुढे तसं नाही करायचं, ते API आपल्याला डायरेक्टली आपल्या रिॲक्टच्या ऍपमध्ये काय करायचे, कॉल करायचे. आलंय लक्षात, ठीक आहे. आता यामध्ये आपल्याला काय करायचंय, एकदा आपण आज हॅलो वर्डला एकदा प्रिंट करूयात. मग सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं, यामधल्या आपल्याला ज्या गोष्टी सध्या लागत नाही ते आपण एकदा डिलीट करूयात. जसं की आपल्या इथं फेविकॉन आयकॉन नकोय, त्याला डिलीट करूयात. इथं आपल्याला हा लोगो पण नकोय, दोन्ही पण ते पण आपल्याला काढून टाकायचे. त्यानंतर इथं जाऊयात आपण, इथं आल्याच्या नंतर app.test.js नकोय. त्यानंतर लोगो SVG नको, या ठिकाणी रिपोर्ट वाला पण नकोय. त्यानंतर सेटअप पण नकोय आपल्या ठिकाणी, गिट इग्नोर नकोय, ओके. त्यानंतर रेडमी फाईल पण आपल्या यामध्ये नकोय, ठीक आहे. आपल्याला बाकीचं किंवा आपण या ठिकाणी index.css सुद्धा नकोय आपल्याला, ठीक आहे. बाकीचं राहू द्या. मग एवढं आपल्याला काय करायचं, एकदा डिलीट करायचं, डायरेक्टली डिलीट करून टाका एवढ्या फाईल्स. तर डिलीट केल्याच्या नंतर तुम्हाला काय दिसतं, मग तुमचा प्रोजेक्ट थोडासा काय होतो, शॉर्टकट त्यामध्ये येतो. बट आता आपल्या कोडमध्ये लगेच एरर आली की एरर आलाय का, आउटपुटमध्ये एरर. आता ही एरर सॉल्व्ह करायची कशी, प्रश्न आला तुमच्या समोर एक, की आता जी काही एरर असेल ती एरर कशा प्रकारे सॉल्व्ह करायची. आणि सॉल्व्ह करण्यासाठी ती एरर कशामुळे आली, आपण त्याच्यामधल्या काहीतरी फाईल डिलीट केल्या, पण फाईल डिलीट केल्याच्या नंतर ते कुठेतरी ऍड करून ठेवलेलं आहे. मग चला इंट्रोडक्शनला सध्या क्लोज करूयात. इथं जाऊयात आपण. आता कशामध्ये जायचं, सगळ्यात अगोदर आपल्याला जायचंय app.js मध्ये. app.js मध्ये गेल्याच्या नंतर आपण या ठिकाणी लोगोला इम्पोर्ट करून ठेवलं, बट आपल्याकडे लोगो नाही म्हणून ती लाईन काढून टाकूयात. app.css आहे आपल्याकडे, त्याला ठेवूयात. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, ठिकाणी हिडर पासून आतमधला पार्ट पूर्णपणे काढून टाकायचा. सध्या काढून टाकला, त्याच्या आतमध्ये ठिकाणी आपण क्लास नेम ॲप वगैरे दिलंय, त्याला थोडंसं आपण डिझाईन करूयात. याच्या आतमध्ये टाकूयात H1, इथं आपण टाकूयात H1 मध्ये काय टाकलं आपण, इथं आपण टाकूयात वेलकम रिॲक्ट असं एक मेसेज टाकला. तरी पण अजून आपल्याकडे इथं 2 एरर तिथं पेंडिंग दिसतात. मग 2 एरर कोणते आहेत, index.js मध्ये जाऊन बघूयात. ओके, रिपोर्ट वेब टायटल्स आपण तिथून काढून टाकलंय. त्याच्यानंतर ठिकाणी ओके, इथं 5 नंबर एक लाईन काढायची, index.css ची फाईल आपल्याकडे नाहीये, सेव्ह करा. ओके, काय झालं ठिकाणी, कंपाईल सक्सेसफुली, म्हणजे आपला एरर त्या ठिकाणी काय झालाय, सॉल्व्ह झाला. आणि आता ब्राउझर मध्ये जाऊन जर चेक केलं तर काय मेसेज दिसतोय,
वेलकम रिॲक्ट. आता तुम्हाला जेवढा पाहिजे नसेल तो कोड तुम्ही कुठं करू शकता, या वेलकमच्या आतमध्ये, म्हणजे वेलकमच्या नंतर, म्हणजे डिवच्या आतमध्ये थोडक्यात तुम्हाला पाहिजे तेवढं. म्हणजे तुम्ही इथं एखाद्या आता काय केलंय, एक काम करत आपण इथं CSS मधून काहीतरी कॉपी करूयात. मीडियामध्ये काय काय चेक करूयात आपल्याकडं. ओके, तर एकच डिव आहे फक्त. थांबा, आपण दुसरं काहीतरी घेऊयात. डेमो नावाचं एक फोल्डर असेल, त्या डेमो नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये ओके फुटबॉलचा एक डेमो दिसतोय. ठीक आहे, चेक करूयात. ओके, तुम्हाला जर असं वाटलं हवाला डेमो काय करायचं आपल्याला त्यामध्ये चालवायचं आहे डायरेक्टली, तर काय करायचं मग, या ठिकाणी जेवढा काही कोड असेल डायरेक्टली कॉपी करा. कॉपी केल्याच्या नंतर app.jsxच्या आतमध्ये इथं तुम्हाला त्याला काय करून द्यायचं, इथं टाकून द्यायचं आहे. आता टाकल्याच्या नंतर इथं स्टाईलला तो एरर देणार आहे लगेच. तुम्हाला काय करेल, तो स्टाईलला एरर देईल. मग स्टाईलला जर एरर देत असेल तर काय करायचं, मग जेवढा काही CSSचा पार्ट असेल तुमचा इथून ते कुठपर्यंत आहे, ओके इथपर्यंत आहे, तो काढा आणि या ठिकाणी कुठे जायचंय, app.css मध्ये टाकून द्या. लास्टला टाकून दिला. त्याच्यानंतर आलो आपण app.js मध्ये. इथं आल्याच्या नंतर स्टाईलला काढून टाकूयात आपण. त्यानंतर इमेजला एरर आला. एरर येण्याचं कारण त्या ठिकाणी त्याचा सेल्फ क्लोज करावा लागेल. सेव्ह केलं आणि ब्राउझर मध्ये जाऊन आपण चेक करत. आलाय का आपला, आता दिसतोय का, दिसतोय ना. म्हणजे काय होतं, याच्या आतमध्ये आपण काय करू शकतो, पाहिजे तो, म्हणजे आपल्याला जो कोड पाहिजे असेल तो कोड आपण कशाच्या आतमध्ये टाकू शकतो, कशाच्या, त्या डिवच्या आतमध्ये. ठीक आहे, डिवच्या बाहेर कुठेही तुम्ही टाकणार नाही. क्लिअर इथपर्यंत सर्वांना. त्यानंतर इथे बघा, इथे जर आलो आपण index.html तर इथं खूप सारा कोड आहे, पण तुम्हाला एवढ्या कोडची गरज नाही. तुम्हाला फक्त इथं एवढ्याच डिवची गरज असते. काय, एवढ्याच एका डिवची गरज असते. बाकीचं आपण या ठिकाणी काढून टाकूया. index.html मध्ये फक्त एवढाच कोड असतो, कारण ह्या आयडीने काय केला जातो, पूर्ण पेजचा डेटा या ठिकाणी काय केला जातो, रेंडर केला जातो. आले लक्षात. म्हणजे तुमचा जे काही युजर इंटरफेस असेल तो पूर्णपणे या ठिकाणी रेंडर होतो. क्लिअर, सर्वांना क्लिअर. त्याच्यामधला आपण काय करूया, आता जो काही कोड टाकला तो कोड आपण काढून टाकूयात, कारण आपल्याला सध्या त्याची गरज नाही. सध्या फक्त आपल्याला काय पाहिजे होतं, वेलकम रिॲक्ट एवढंच एक नाव पाहिजे होतं. app.css मध्ये गेल्याच्या नंतर इथं पण खूप सारी CSS आहे, बाकीची काढून टाकूयात. सेव्ह केलं, ब्राउझर मध्ये जाऊन चेक. ओके, आलंय लक्षात. आज तुम्हाला काय करायचं, फक्त आज सर्वांसाठी एक डेमो असणार आहे. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय करणार आहोत, म्हणजे प्रत्येक गोष्ट आज जर एवढं सगळं सांगितलं तर तुमच्या लक्षात राहणार नाही. म्हणजे उद्याच्या लेक्चरमध्ये आपण फोल्डरचं स्ट्रक्चर कसं असतं, त्यानंतर प्रत्येक या ठिकाणी ह्या लाईनचं काय काम आहे, चालू app.js मध्ये ही लाईन आपण इथं का राईट केली, त्यानंतर इथं एक फंक्शन का घेतलं, हे रिटर्न काय यूज केलंय, त्याच्या आतमध्ये कोणता कोड राईट करायचा, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला त्याची कमेंटमध्ये प्रॉपरली राईट करून देईल की आज पाहिजे. तुम्हाला जर असं वाटत असेल की आज आम्हाला या ठिकाणी राईट करून देतात, मी तुम्हाला आज पण राईट करून देऊ शकतो. बट तुमच्या लक्षात राहील का सर्वांच्या, देव कमेंटमध्ये राईट करून लगायच. ठीक आहे, बट चला मग आज तुमच्यासाठी डेमो काय असणार आहे, तुम्हाला रिॲक्टचं इन्स्टॉलेशन करायचं. जिथं वेलकम रिॲक्ट आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचं पूर्ण नाव त्यामध्ये राईट करायचं, किंवा वेलकम रिॲक्टच्या खाली परत एक H2 मध्ये घ्या, इथं टाका H2 आणि इथं टाका डेमो क्रिएट बाय, या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव टाकायचं. जिथं VIP टेक आपण आता सध्या टाकलंय. सेव्ह केलं, आल्या ठिकाणी डेमो क्रिएट बाय VIP टेक, इथे तुमचं नाव असलं पाहिजे हे VIP टेकच्या जागेवरती. आलं लक्षात. म्हणजे सर्वांना काय करायचं, इन्स्टॉलेशन करायचंय आणि प्रॉपर पद्धतीनं या ठिकाणी त्याचा सेटअप तुम्हाला करून घ्यायचंय. जर सेटअप करताना कोणाला कसल्याही प्रकारची अडचण आली तर डायरेक्टली ग्रुपवरती विचारा किंवा पर्सनलला मेसेज टाकून विचारलं तरी पण चालेल. बट इन्स्टॉलेशन प्रॉपर कंप्लीट करून घ्यायचं सर्वांनी. ठीक आहे, ठीक आहे. कसल्याही प्रकारची अडचण असेल डायरेक्टली विचारा, कारण एक दिवस जरी तुम्ही पेंडिंग ठेवलं तर पुढचं लेक्चर तुम्हाला समजणार नाहीये. त्यामुळे पहिले सगळे लेक्चर एकदा क्लिअर करून घेत चला. कारण आता पहिल्यांदा काय होत होतं माहिती का, फक्त एकाच फाईलमध्ये कोड करायचा होता. म्हणजे तुम्ही काय करायचे, आता हे आपले फोल्डर असायचं React.js किंवा इथं आपण बघूयात. ठीक आहे, आपल्याकडे तिथं CSS मध्येच आहे थोडक्यात आपण, किंवा HTML मध्ये आलो. इथं आल्यानंतर काय दिसतंय, टॅगसाठी एक HTML होतं, हिडिंगसाठी एक वेगळं फोल्डर होतं, कमेंटसाठी एक वेगळं होतं, अँकर टॅगसाठी वेगळं होतं. पण आता इथं तसं नाही राहिलेलं. इथं काय झालं माहिती आहे का, खूप साऱ्या फाईलमधून काय केलं जातं, कोड तुमचा बाहेर काढला जातो. त्यामुळे काय करायचं, चला जे काय पेंडिंग काम असेल किंवा जे एखाद्या ठिकाणी एरर असेल, आता एरर तर सर्वांना येणार आहे. एरर येणे एकदम साहजिक आहे, कारण यामध्ये काय असतं,
एखाद्या जरी फाईलमध्ये तुमच्याकडून चुकून डॉट वगैरे कुठं जरी अप्लाय झालं तरी पण तुम्हाला एरर येऊ शकते. ठीक आहे, बट एक लक्षात घ्या, मग एरर आल्याच्या नंतर लगेच बघू, नंतर करूयात, नंतर सॉल्व उद्या करूयात, उद्या लेक्चरच्या आधी करूयात. एकदा पाठीमागं काम पडलं की ती पाठीमागच पडत चालतं. ठीक आहे, रिॲक्टची टेक्नॉलॉजी सर्वांना समजते का? अवघड वाटतंय काय त्यामध्ये? एक लक्षात घ्या, रिॲक्टची टेक्नॉलॉजी अवघड आहे, बट आपण सांगताना एवढं इझी सांगणार आहोत की तुम्हाला अवघड नाही वाटणार त्यामध्ये काही. ठीक आहे, सांगताना खूप म्हणजे खूप इझी सांगणार आहे आपण, बट तरी पण जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर मग तरी पण सांगा, त्यामध्ये पण आपण बघूयात. ठीक आहे, ओके मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अजून नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.